Hello friends, I am Bhaskar Ankush, Assistant Professor in Rasika Mahavidyalaya Devni. Today we will see the fifth concept of atomic structure and wave mechanics, that is Davison and Germer experiment. या अगोदर आपण बघितलं होतं डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस gives the hypothetical statement, that is any moving body, or it explains or gives the statement about the wave character of moving electron. That means any small particle, when it having a mass and it is in the motion, it creates the wave. But this de Broglie's hypothesis is only hypothetical statement. To this statement, this experiment, Davison and Germer experiment, give the experimental support. The de Broglie's hypothesis एक गृहीत होतं. गृहीतक हायपोथेसिस म्हणजे ॲझम्पशन होतं. त्याचं स्टेटमेंट असं होतं की कुठलाही मूव्हिंग बॉडी किंवा स्मॉल पार्टिकल्सला मास असेल आणि वेलोसिटीमध्ये असेल तर तो वेव्ह तयार करतो. दॅट इज द वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्या डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसला एक्सपेरिमेंटल सपोर्ट हे डेव्हिसन अँड जर्मरने दिले. याने एक्सपेरिमेंट करून प्रूव्ह केले की जेव्हा एखादा पार्टिकल मोशनमध्ये असतो, म्हणजेच इलेक्ट्रॉन जेव्हा मोशनमध्ये असतो तेव्हा तो एक वेव्ह तयार करतो. तर this de Broglie's hypothesis regarding the wave character of electron received the first experimental support from the C.J. Davison and L.H. Germer. In their experiment, electron were emitted. इथं बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हे हॉट फिलामेंट आहे. इथून इलेक्ट्रॉन निघतात, याच्यामधून ॲक्सेलरेट होतात आणि ही काळ्या कलरची जे दिसते व्हर्टिकल साईज, हे निकेल प्लेट आहे. याच्यावरती इलेक्ट्रॉन स्ट्राईक होतील, आदळतील आणि दुसऱ्या दिशेने काय होईल, डिफ्रॅक्टेड होतील. ज्या दिशेने इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्टेड झाले त्या दिशेला मोवेबल डिटेक्टर किंवा कलेक्टर असेल. त्याच्यावरून तो इलेक्ट्रॉनपासून तयार होणारे डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा बीम आहेत हे ॲक्सेप्ट करेल. आणि त्यावरून आपल्याला जसं की एक्सरे डिफ्रॅक्शन असतं तसंच हे इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शनसुद्धा मिळेल. आणि त्याचे आपण डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसचं जे काही इक्वेशन आहे, डी ब्रॉग्लीज इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल टू H/mv, त्या इक्वेशनवरून आपण वेव्हलेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. In their experiment, electrons were emitted from the hot filament and were accelerated by potential ranging between 40 and 68 volts before striking the nickel plate as shown in figure. हे दुसरी सुद्धा डायग्राम आपण बघू शकतो याच्यावरून चांगली. हे डेव्हिसन, हे बघा, हे हॉट फिलामेंट आहे आणि हे जे काही आहे इथून इलेक्ट्रॉन हे ॲक्सेलरेट होतात, म्हणजे याला जास्त गती मिळते. आणि हे 3 नंबर इथं जे काही दिसतंय क्यू, हे आहे निकेल प्लेट. याच्यावरती इलेक्ट्रॉन इथं आदळतात आणि इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या अँगलनं, इकडं हे अँगल थीटा शोज, थीटा इज नथिंग बट द अँगल ऑफ डिफ्रॅक्शन. वेगवेगळे अँगल आहे, रेडिएशन्स इकडे इकडे जातील आणि हा मूवेबल डिटेक्टर काय करेल, ते डिफ्रॅक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स बीम किंवा डिफ्रॅक्शन हे ॲक्सेप्ट करेल आणि त्यावरून आपल्याला लॅम्बडा किंवा वेव्हलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल बाय युजिंग द व्हॅल्यू मास m and velocity v, value of these electrons and charge etc. Here you can see at this point, first point, a heated filament emits electron. इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. The electrons are accelerated by the electrodes and directed at the crystal. इथून जास्त याला गती येईल आणि हे इलेक्ट्रॉन पुढे येतील क्रिस्टलकडे. This electron strike at the nickel crystal and this will get diffracted at an angle theta. Detector can be moved to detect scattered electron at any angle theta. या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला असं लक्षात येते की जे काही इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन होणार आहे
ते इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन. आणि ब्रॅग्स मेथडमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये ब्रॅग्स मेथड असतं, त्याच्यामध्ये एक्सरे डिफ्रॅक्शन पासून जे काही वेव्ह तयार होते आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ जशी काढू शकतो, तसंच या डेव्हिसन जर्मरमध्ये सुद्धा जे काही इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन आहे त्यापासून तयार होणाऱ्या वेव्हची वेव्हलेंथ आणि एक्सरे डिफ्रॅक्शन पासून तयार होणारी वेव्हची वेव्हलेंथ हे दोन्ही जवळपास सेम असतात. दे फाउंड दॅट द इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉन resulted in the production of diffraction pattern which were similar to those given by the X-ray under similar conditions. Since X-ray possess wave character, the experiment proved that electron also possess wave character. म्हणजेच एक्सरे जसं वेव्ह असतात तसंच इलेक्ट्रॉन पासून तयार होणारी सुद्धा वेव्ह तयार असते किंवा वेव्ह नेचर असते. The intensities of electron waves scattered by the nickel plate at different angles were measured. It was found that the diffraction was most intense and took place at an angle 50 degree when electrons were accelerated through 54 volts. म्हणजे या 54 व्होल्टला इलेक्ट्रॉन ॲक्सलरेट होतील आणि त्याचं थीटा जे अँगल असेल 50 डिग्री असेल तर त्यावेळेस जे काही डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे ते जास्त इंटेन्स असेल, म्हणजे डार्क असेल आणि स्ट्रॉंग पीक असेल. फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट द लॅम्बडा व्हॅल्यू. we have before this we have seen the de Broglie's equation, and we also know the kinetic equation for kinetic energy of electron is half mv square. But this kinetic energy is nothing but it is a product of potential energy into the charge. V है potential energy, charge is electron, E means charge of electron. It is this multiplication of this potential energy into charge of electron get the kinetic energy half mv square. Or from this हे स्मॉल v जे आहे v स्क्वेअर कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर, आपल्याला ह्या v ची व्हॅल्यू काढायची, कारण जो काही डी ब्रॉग्लीज इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. तो जे काही व्ही आहे तिथं आपल्याला त्या व्ही ची व्हॅल्यू पुटअप करायची. तर व्ही ची व्हॅल्यू आपण हे V2 असं इथं जर घेतलं तर हे काय होईल, हे जे काही डिवाइडमध्ये आहे खाली हे वर जाईल 2VE आणि हे अपॉन एम. तर हे व्ही स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त व्ही ची व्हॅल्यू पाहिजे. तर काय करायचं, हे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट घ्यायचं किंवा याचं हाफ घ्यायचं. व्ही इक्वल टू 2VE अपॉन एम रेस टू हाफ. बट वी हॅव द डी ब्रॉग्लीज इक्वेशन लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही. आपल्याला काय करायचं, व्ही ची व्हॅल्यू कशामध्ये ठेवायची, डी ब्रॉग्ली. हे सर्व कशासाठी करायचं आहे, कारण आपल्याला इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन पासून तयार होणारी जी काही डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्याची वेव्ह तयार होती, त्याची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करून बघायचं की आपल्याला हे वेव्ह नेचर असतं का पार्टिकल नेचरचं. बाय पुटिंग दिस व्हॅल्यू, हे इक्वेशन 1 पासून व्ही ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मधल्या या एमच्या शेजारी जे व्ही आहे याच्यामध्ये पुटअप करायचे. देन वी विल गेट द लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन हे एम स्क्वेअर रूट बाहेर घेतला आपण ब्रॅकेटचा एम इंटू 2VE. हे बघा वरचं जशाच तसं इथं आपण 2VE अपॉन एम रेस टू हाफ. मग हे एम जर आपण मध्ये घेतलं तर काय होईल, इथं वर हाफ असल्यामुळे हे एम स्क्वेअर घ्यावं लागेल. इथं परत दाखवलेलं आहे इक्वेशन. हे बघा इथं क्लिअर देता नसेल तुम्हाला तर मी ह्याला मिनिमाइज करतो. हे बघा हे जे आहे लॅम्बडा एच अपॉन हे इक्वेशन परत आपण हे मध्ये जर घेतलं काय होईल, एच अपॉन 2m स्क्वेअर मध्ये घेतलं आपण एम स्क्वेअर इंटू VE अपॉन एम. हे एम स्क्वेअरचा एक एम आणि हे खालचा एम कॅन्सल होईल आणि आपल्याला हे फायनल इक्वेशन काय मिळेल बघा. मग आपल्याला हे इक्वेशन मिळेल लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन 2mVE रेस टू हाफ. मग याच्यामध्ये आपल्याला जे काही दिलेले व्हॅल्यू आहेत या अगोदर ते व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप केल्या. व्ही ची व्हॅल्यू 54 व्होल्ट
54 volt, electron charge of electron 1.6 into 10 raised to minus 19 coulombs. This is the mass of electron 9.1 into 10 raised to minus 31, and this is the value of H is a Planck's constant. Then we will get the value of wavelength lambda is equal to 1.168 into 10 raised to minus 10 meter, and this value lambda is equal to 1.668 angstrom. This wavelength also lie in the range of X-ray obtained in the Bragg's diffraction method. This is another point of similarity between electron wave and X-ray. त्यानंतर it is therefore possible to apply Bragg's equation derived for X-ray diffraction to electron diffraction. या अगोदर मी सांगितलंय की एक्स-रे डिफ्रॅक्शन हे ब्रॅग्स मेथडमध्ये होतं, आणि हे आपण बघतो इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन बाय डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. फ्रॉम these two equations it is concluded that the wavelength of electron diffraction is nearly similar to the wavelength of X-ray diffraction which is obtained by the Bragg's method. According to Bragg's equation, N lambda is equal to 2d sin theta. या इक्वेशन मध्ये this lambda is the wavelength and this d is a distance between two layer. जे काही सॉलिड स्टेट असतात त्याच्यात जे दोन लेयर असतात एकावर एक, तर दोन सॉलिड्सच्या लेयर मध्ये जे काही डिस्टन्स असतं इट इज डिनोटेड बाय दिस d and sin theta. Theta is nothing but the angle of diffraction. This provides an independent experiment method for determining the wavelength of electron waves. Davison and Germer found the value of lambda to be very close that obtained by de Broglie's equation. The Davison and Germer experiment thus offered full support to the de Broglie's view and his equation. या अगोदर डी ब्रॉग्लीज इक्वेशन हे फक्त काय होतं, थेरॉटिकल होतं किंवा ते फक्त ॲझुम्पशन होतं, ते हायपोथेसिस होतं. डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटवरून काय कळतंय की इलेक्ट्रॉन ऑल्सो पजेस द वेव्ह कॅरेक्टर. थँक्यू. जर तुम्हाला हा माझं लेक्चर आवडलं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.